नमस्कार, एस जे किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये टमॅटो, गाजर, बटाटं, कांदा आणि हे पहा, ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि अद्रक आणि हे मेथी घेतलेली आहे. कोथिंबीर टाकायची आहे. थोडंसं पालक असेल तर ते पण टाकायचं आहे. हे पहा, आपण पालक असे धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे. ह्यामध्ये हे टाकून घेऊया आणि मिक्सरला फिरून ह्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया. हे पहा, आपले वाटण तयार आहे इथं. तर आता आपण हे बाजूला करून घेऊया आणि हे भाज्या कट केलेल्या आहेत आपल्या. कांदा, गाजर, टमॅटो आणि बटाटा घेतलेला आहे हे बाजूला. तर आता आपण तांदूळ धुवून घेऊयात. मस्त अशी आपल्याला ही व्हेज खिचडी करायची आहे. हे पहा, इथे मी ह्या वाटीने 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुवून घेऊयात. आता एक कुकर गॅसवर तापायला ठेवूयात. तोपर्यंत तांदूळ धुवून घेऊ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक दोनदा आता आपलं कुकर पण तापलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे ऑइल टाकून घेऊयात. ऑइल चांगलं गरम झाले की ह्यामध्ये आता आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकून घेऊयात. मोहरी आणि जिरे तडतडले की आपण ह्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. त्यासोबतच शेंगदाणे टाकायचे आहेत कांद्यासोबतच. आणि हे पहा, असे आपल्याला ब्राऊन कलरला आले की आपण ह्यामध्ये ते जे आपण ग्रेव्ही तयार करून ठेवलेली आहे ती टाकून घेऊयात. वाटण आता वाटण चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता बाकीचे भाज्या ह्यामध्ये टाकून घेऊयात. हे पहा, असं मस्त आता छान असं हे होऊ द्यायचं, आपल्याला फिरून घ्यायचं आहे. आता ह्यामध्येच आपल्या आवडीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात. हे पहा, किती मस्त कलर आलेला आहे. आता ह्यामध्येच आपण हे तांदूळ टाकून घेऊयात. मिक्स करूयात. आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. हे पहा, ह्यामध्ये मस्त असं गरम पाणी टाकलं ना की वेगळीच चव येते आणि लवकर पण आपली खिचडी होते. व्हेज खिचडी आहे ही, किंवा व्हेज पुलाव पण म्हणू शकता तुम्ही. व्हेज पुलाव करायचा असेल तर तुम्हाला ह्यामध्ये खडे मसाले टाकावे लागतील. हे पहा, किती मस्त कलर आलेला आहे. आता थोडीशी उकळी आली आणि त्यामध्ये थोडासा गरम मसाला, कोणता पण मसाला तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण झाकण लावून घेऊयात कुकरचं. आणि आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर बंद करून गॅस बंद करून घेऊयात. आणि ही पहा मैत्रिणींनो, आपली ही खिचडी व्हेज पुलाव, व्हेज खिचडी आपली तयार आहे. नक्की ट्राय करा. पाहताच आपल्या तोंडाला पाणी येते आहे. तर हे पहा, अशी मस्त आपली ही खिचडी तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी किंवा रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जे बेल आयकॉन आहे बाजूला ते प्रेस करा. थँक्यू, धन्यवाद.